राष्ट्रपती कार्यालय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी गुजरात दौऱ्यावर सोमनाथ मंदिरात दर्शन घेऊन केली पूजा, गीर राष्ट्रीय उद्यानाला दिली भेट आणि स्थानिक आदिवासी लोकांशी साधला संवाद। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 10 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी सोमनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली। राष्ट्रपतींनी मंदिराजवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली। त्यानंतर राष्ट्रपतींनी गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली, तसेच सासनगीर येथील स्थानिक आदिवासी लोकांशी संवाद साधला। आदिवासी लोकांसाठी आयुष्यात प्रगतीचे अनेक कवाडे खुले असल्याचे राष्ट्रपती यावेळी झालेल्या संवादादरम्यान म्हणाल्या। आपल्या मुलांना शक्य तितके उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला आणि मार्गदर्शन दिले। एक आदिवासी गट असलेल्या सिद्धी आदिवासी समुदायाचा साक्षरता दर 72% अधिक आहे, हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले। आदिवासी जमातीच्या क्षेम कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले। सर्वांनी या विकासात्मक आणि कल्याणकारी योजनांची माहिती घ्यावी, त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या गावातील आणि समुदायातील इतर लोकांना त्या योजनेची जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले। आदिवासी समुदायाची निसर्गस्नेही जीवनशैली सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या। आपल्या आदिवासी बंधू आणि भगिनींच्या सक्रिय सहभागातून आपण एका अशा समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करण्यासाठी काम करत आहोत, जिथे समानता, न्याय आणि आदराचे वातावरण असेल, जिथे आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जतन केल्या जातील, आपल्या आदिवासी बंधू भगिनींचे हक्क संरक्षित असतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे।